आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कमळे, तरी तुला सांगत होतो तुझ्या नादाला लागू नकोस। इकडे साप आणि तिकडे अनिकाला ठेवलं की नाही तर साप सोडून तिला मारावं अशी गत आहे तिची। कमळे, अगं तू कशाला रडायला लागलीस? मग अशी मी रडत होतो तेव्हा म्हणलीस नको रडू, आता तूच रडायला लागलीस वय। अगं करू आपण काय तर, होईल काहीतरी पैशांची जोडणी। निंगे, आबांची शिकवण विसरलो ग मी। कुणासमोर कधीच हात पसरायचं नाही असं सांगतात ते। मला लय आठवण येते त्यांची। मला बोलायचंय ग त्यांच्या संग, आणि मला माहित आहे या सगळ्यातनं तेच मार्ग दाखवू शकतील आपल्याला। अगं मग चल की त्यासनी फोन लावूया, चल। कमळे, ठीक आहे कमळे, तुला बरं वाटत नव्हतं ना? हॉस्टेलवर जाऊन आराम करणार होतीस ना तू? मग तुम्ही दोघे इथे काय करताय? सर त्याचं नाही, काही नाही सर। सर मला आता जरा बरं वाटतंय, आम्ही जातो। कसलं बरं आणि काय? सर त्याचं काय झालं, मग अशी वर्गात नोटीस आलती की फीचे 30,000 2 दिवसात भरले नाही तर तुम्हाला कॉलेजमधून बाहेर काढणार। आणि आता सरांनी आम्हाला बाहेर काढले। अन्नपूर्णा मॅडमला बी भेटायला गेलतो सर, तर तिथं भेट घालून देत म्हणत त्या माकडीने निकीने 2 गाड्या बी धुवून घेतल्या सर। पण न भेट घालून देतच तिथून हाकलून बी दिलं। नॉनसेन्स। आणि प्रिन्सिपल सर असा डिसिजन कसा काय घेऊ शकतात? काय चाललंय काय कळतच नाही मला। मी बोलतो त्यांच्याशी। सर थांबा प्लीज। सर आधीच तुम्ही आमची लय मदत केली, आम्हासनी तुमच्याकडून आता कसलीच मदत नको प्लीज। आता जे काय आहे ते आमचं आम्ही बघून घेतो। सॉरी। अगं कमळी, तुम्ही अशा सरळ निघून काय आलात? बरं हा फोन कोणाला करताय तुम्ही? बंड्याला, ते की नाही कमळीला आपण बरोबर बोलायचं आहे म्हणून। तर बंड्या काय आम्हाबद्दल बोलायला नको। सर काय बोललात काय? नाही काय नाही। वय वय रिंग व्हायली। बघा काय म्हणलेलं तुम्हाला, एवढा बिझी असतो मी। 2 मिनिट। हॅलो हॅलो, अरे बंड्या मी निंगी बोलतोय। निंगे, तू तुमचं काम होईल, तुम्ही जावा जावा जावा, तुम्ही जावा 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 जावा। अगं निंगे, अगं कशी आहेस तू बाळा? काय राव, मुंबईला गेल्यापासून विसरलाय आम्हाला। साधा एक फोन पण करायचं झालं नाही तुमच्याच्यानं। नाही रे, तसं काय नाही। ह्या ऍडमिशन मध्ये इतकं अडकलेलो काही वेळच नाही मिळाला बघ। बरं ते जाऊ दे, आबा कुठे आहेत आणि कसं आहेत? हॅलो बंड्या, अरे आबा कुठं आहेत? हा अगं निंगे, आबा आहेत बरे। ती नाही, मला सांग कमळी कुठं आहे आणि कशी आहे ती? हाय की कमळे। हॅलो बंड्या, कसा आहेस? आया ना आबा कसे आहेत? आहेत की आबा पण बरे आहेत। हा ग सरू काकी तुझी लय आठवण काढत असते बघ। म्हणजे आईचा राग शांत झाला, आबांनी तिला समजवलं? हो, आबांनी नीट समजून सांगितलंय सरू काकीला। सरू काकी दिवस रात्र फक्त तुझीच काळजी करत असते बघ। आणि हे बघ कमळे, तू शिकून जवळ मोठी होत नाहीस ना, मी तर म्हणतो डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर होऊन मगच आहे गावात, तोवर गावात पाय ठेवायचं नाही। हा बरं ऐक की, आबासनी जरा फोन दे की, मला लय महत्वाचं बोलायचंय त्यांच्या संग। अगं ते आत्ता आठवलं मला। आबा आहे ना शेतीच्या कामासाठी परित्याला गेलेत बाहेर। आता हा बंड्या कमळीला खरं काय घडलंय ते बोलला नाही म्हणजे झालं। बरं त्याला गेलेत, परत केव्हा येणार आहेत? परत येतील की 2-4 दिवसात येतील। मी काय म्हणतोय कमळे, तुझं जे काय काम आहे ना ते मला सांग, मी आबांपर्यंत निरोप पोहोचवतो। हा बर
अरे त्याचं असं झालंय की कॉलेजची फी भरायला सांगितलंय आणि आज आणि उद्याचीच मुदत दिली आहे. बर मग तुझ्याकडनं काय पैशांची सोय होईल का? म्हणजे मी आवाजनी सांगेन आणि तुला परत देईन पैसे. अगं कमळे एवढंच ना, किती पाहिजेत सांग बरं. 30,000. ते- 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 30,000. ओ तर ऐक 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 कमळे, तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. माझा एक मित्र आहे मुंबईत, तो करेल पैशाची सोय. तुम्ही काळजी नका करू. बरं चालतंय, ठेवतो. बंड्या करतोय म्हणला सोय पैशांची. शेवटी भाऊ कुणाचा आहे. हॅलो. ऋषी भाऊ नमस्कार, कसा आहेसा? अहो भारीच असणार. बरं ऐका की, अहो माझं एक काम होतं तुमच्याकडं. नाही म्हणजे तुम्ही म्हणलेला ना की कधी पण गरज लागली तर बिनधास्त फोन कर, म्हणून केलाय. ऐका की, एक छोटीशी हेल्प पाहिजे होती. बोल बोल, काय मदत हवी? अहो काय विषय झालाय माहिती आहे का, मला आत्ताच कमळीचा निंगीचा फोन आलता. त्यांना कॉलेजात काहीतरी फी भरायची आहे आणि मुदत पण उद्याच्याच दिवसाची आहे. तुम्ही भराल का तेवढी फी? मी माझ्याकडे जसं पैसे येतील ना तसं तुम्हाला पाठवत जाईन, काळजी नका करू तुम्ही. बंड्या डोंट वरी, मला माहिती आहे त्याबद्दल. मी त्यांना एनिवे देणारच होतो पैसे. ऋषी भाऊ मनापासून आभार आहे बरं का. देवासारखं धावणाला राहू तुम्ही. अरे ठीक आहे, एवढं काय त्यात. चल बाय. हो, काळजी घ्या. कमळी, मला माहित आहे बंड्याचाच फोन होता. हे बघ मी काय सांगतोय ते बघ. तर मी तुमच्याकडनं 1 रुपया बी घेणार नाही. एक मिनिट माझं पूर्ण बोलणं एकदा ऐकून घे. आता तुला पैशांची गरज आहे म्हणून मी म्हणतोय की माझ्याकडनं घे पैसे, नंतर हवं तर परत कर ना, तुला जमतील तसे. सर तुम्हाला एकदा सांगितलं ना, आम्ही तुमच्याकडनं पैसे घेऊ शकत नाही. आम्हाला नको आहे तुमची मदत. तू बंड्या तर घावलाच पाहिजे. मरच तो हल्ला असतो त्याला. एक मिनिट बंड्याला मध्ये घेऊ नको. नको आहेत ना तुला माझ्याकडून पैसे? फाईन, तू कमवू तरी शकतेस ना. कमी ही मुंबई आहे. कष्ट करणाऱ्यांची आणि टॅलेंटेड लोकांची इथे कायमच कदर होते. म्हणजे सोपं आहे. तुला काय काय येतं मला सांग. कमळीला कबड्डी, लंगडी, झाडावर आंबा काढणं सगळंच येतं की. असं काय येतं जे करून आपल्याला पैसे मिळतील हे विचारतोय. वय की कमळीला की नाही शेतीचं काम येते बघा. हा, आणि गणिताची कोडी बी सोडवतीय. जेवण बी चांगलं करतीय. हा, सरू काकीच्या हातची चव नाही हिच्या जेवणाला. हा, पर नाचलीच भारी करतीय. एकदम नादच खुळा. हा, तो तर बघितलाय मी. कमी तू काय शिकलीस का एक्झॅक्टली? म्हणजे सेमी क्लासिकल, क्लासिकल? नाही सर, म्हणजे माझ्या आईनं जे शिकवलंय तेच मला जमते. म्हणजे आईच्या लहानपणी तिने 2 नाचाच्या परीक्षा दिलेल्या आणि शाळेत असताना बी ती माझा डान्स बसवायची, त्यामुळं ते जमतंय. डोंट वरी कमळी, तुझं काम होऊन जाईल. डोंट वरी. कमळे, तुला नाच येतोय हे ऐकल्यावर ऋषी सर काय करणार आहेत? सगळं ठीक होणार म्हणत गेलेत. काय ठीक होणार आहे? ऋषी सर नेमकं असं काय करणार आहेत ज्यानं मला त्याचं 30,000 मिळणार आहेत?